आज मकर संक्रांत संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या सणाचं विशेष म्हणजे तिळगुळ देऊन एकमेकांशी गोड बोलणं आणि आपल्या एकमेकांच्या मनात असलेली कटुता त्याबरोबर राग द्वेष हा घालवण्याचा हा सण। आजच्या सणाला महिला वर्ग मोठ्या प्रमाणात देवदर्शनासाठी येत असतो। आपण आता सध्या गोंदवली बुद्रुक येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आलेलो आहोत। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय प्रचंड प्रमाणात महिला इथं देवदर्शनासाठी आलेल्या आहेत। श्री ब्रह्मचैतन्य मंदिरात 3 वाजल्यापासून ही गर्दी अशीच सुरू आहे। या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत। आजच्या सणाच्या निमित्तानं महिला आपल्या पतीचं सौभाग्य वाढावं, आपल्या पतीच्या सौभाग्याला कोणताही धक्का लागू नये म्हणून देवाकडे याचना करतात। पान सुपारी त्याबरोबर असलेला वानवसा या ठिकाणी विडे घेण्याची पद्धती असते। ही खरं तर पारंपरिक पद्धत आहे। विडे घेऊन एकमेकींना आलिंगन देत हळदी कुंकू लावायचं, सवासणींचं ल्यान द्यायचं आणि खरं तर आज दान धर्म करण्याचा हा दिवस आहे। आजपासून असं एक वातावरणाचा बदल, ऋतूंचा बदल असाही मानला जातो। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात महिला इथं जमा झालेल्या आहेत। आपण पाहू शकताय महिला विविध विभूषण लिहून त्यानंतर नटून थटून अगदी उत्साहात आनंदात इथं हा सण साजरा करतायत। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा पटांगण आहे ते परिपूर्णपणे असं भरून गेलेलं आहे। चैतन्य उल्हास या ठिकाणी पसरलेला आहे। खरं तर मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। आज सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्यापासून उत्तरायण सुरू होतं आणि या दिवसाला विशेष असं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे। या निमित्तानं लक्षात घेऊन दहिवडी पोलिसांनी योग्य नियोजन केल्यामुळं खरं तर आपण पाहू शकताय की महिलांना योग्यरित्या दर्शन घेता आलं। दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे त्याचबरोबर गोंदवली बीटचे रवींद्र खाडे यांनी सकाळपासून या ठिकाणी चोख बंदोबस्त लावलेला होता। त्यामुळं महिलांना अतिशय शांततेत गर्दी न करता दर्शन घेता आलं। आपण पाठीमागे पाहू शकताय ह्या महिलांची गर्दी खरं तर आज सकाळपासून विविध वस्तूंच्या विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं पाहायला मिळते। त्यात बांगड्या, चुडे त्याचबरोबर या ठिकाणी लागणारं जे साहित्य आहे त्या साहित्यांच्या दुकानात सुद्धा गर्दी असल्याचं आपल्याला पाहू शकताय। आणि ही गर्दी खरं तर एक एकात्मतेचं प्रतीक म्हणावं लागेल। या सगळ्या महिला प्रत्येक वेगवेगळ्या गावातून आलेल्या आणि एकमेकांशी नवीन ओळखी होतात, त्याचबरोबर आनंद आणि गोडवा जपला जातो। अशा पद्धतीनं हा सण सकाळपासून साजरा केला जातोय। आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ते श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं पटांगण आहे, मंदिराचा परिसर आहे आणि या ठिकाणी अतिशय हर्षोल्लेख आनंदात हा सण साजरा होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अमोल वायदंडेसह संदीप जठार, गोंदवले। न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।